मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे, जिथे गेली काही वर्ष मी साड्या, निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे, दागिने, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा अनेकविध अंगानी, बहुरंगानी, बहुढंगानी नटलेली आणि सजलेली आहे. आणि या परंपरेबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. या आधीचे काही एपिसोड्स मी भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भारतातल्या विशिष्ट राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातील असाधारण चालीरीतींबद्दल सांगणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करा आणि माझे एपिसोड्स लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भगोरिया हा मध्य प्रदेशातल्या प्रामुख्याने भिल, भिलाला आणि पटेलिया या आदिवासी समाजाचा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि रंगतदार उत्सव आहे. हा उत्सव मध्य प्रदेशात प्रामुख्याने धार, अलीराजपूर, झाबुआ आणि बडवानी तर महाराष्ट्रात नंदुरबारसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये भरतो. भगोरिया होळीच्या एक आठवडा आधीपासून सुरू होतो आणि 7 दिवस चालतो. भगोरिया उत्सवात भरणाऱ्या मेळ्यात तरुण ढोलावर थाप मारत आपला मनपसंत जीवनसाथी शोधत फिरतात आणि एखादी तरुणी आवडली की ते तिच्या चेहऱ्याला गुलाल लावतात किंवा तिला पानाचा विडा खाऊ घालतात. जर त्या तरुणीला देखील तो तरुण आवडला तर ती देखील त्याच्या चेहऱ्याला गुलाल लावून आपली लग्नासाठीची पसंती व्यक्त करते आणि मग ते दोघंही जण जंगलात पळून जातात. परंतु जर का पहिल्याच प्रयत्नात तरुणीचा होकार मिळाला नाही तर तिचा होकार मिळेपर्यंत त्या तरुणाला तिची मनधरणी करत राहावं लागतं. दोघांची मनं एकदा जुळली की ते दोघंही जत्रेतून पळून जातात. याला समाजात, आदिवासी समाजात लग्नाची पसंती मिळते. एकदा का समाजाची पसंती कळली की हे जोडपं परत येतं आणि सर्व लोकांसमक्ष त्यांचं लग्न लावून देण्यात येतं. या उत्सवाची सुरुवात राजा भोजच्या काळापासून सुरू झाली असं मानतात. त्या काळामध्ये भिल्लराजे कासुमार आणि बालून या दोन्ही राजांनी या उत्सवाची सुरुवात आपली राजधानी भगोर येथे केली. त्यांचं अनुकरण करत इतर भिल्ल राजांनी देखील आपल्या राज्यात हा मेळा भरवायला सुरुवात केली. या मेळ्याची सुरुवात भगोर इथे झाली म्हणून याला भगोरिया असं नाव पडलं असं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते या उत्सवात जोडपी पळून जाऊन लग्न करतात म्हणून या उत्सवाला भगोरिया उत्सव असं म्हटलं जातं. दुसरी बाजू अशी की इथे हुंडा देण्याची आदिवासी समाजात अतिशय उलटी पद्धत आहे. इथे लग्नामध्ये मुलीऐवजी मुलगे हुंडा देतात. या प्रथेपासून स्वतःला वाचवण्यासाठी या उत्सवाचा आधार घेतला जातो असंही म्हटलं जातं. भगोरियाच्या जत्रेत तरुण मुलं ग्रुप्स करून ढोल किंवा बासरीसारखी वाद्य वाजवत जत्रेवर फिरतात तर तरुण मुली पारंपरिक पोशाख करून चांदीच्या दागिन्यांनी सजून जत्रेचा आनंद लुटतात. काही तरुणी या निमित्ताने हातावर टॅटू बनवून घेण्याची हौसही भागवून घेतात. झिंग येण्यासाठी जत्रेत ताडीचा मुक्त कंठाने आस्वाद घेतला जातो. ढोल, मांदल यासारख्या वाद्यांच्या तालावर या जत्रेमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य केलं जातं. मुख्यत्वे होळीसाठी लागणारी सामुग्री, निरनिराळ्या प्रकारचे कपडे, चांदीचे दागिने इत्यादी वस्तू इथे भरणाऱ्या हाटमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि या वस्तू विकत घेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडते आणि म्हणूनच इथले व्यापारी लोक वर्षभर या उत्सवाची अतिशय उत्कंठेने वाट पाहत असतात. आता हळूहळू काळाप्रमाणे या जत्रेचं स्वरूपही बदलायला लागलं आहे. आता पारंपरिक पोशाखाऐवजी तरुण शर्ट, पॅन्ट, डोळ्यावर गॉगल, हातात मोबाईल अशा थाटात फिरतात आणि जत्रेत मुलगी पसंत करण्याऐवजी आधीच लग्न ठरलेली जोडपी या जत्रेत सामील होतात आणि एक परंपरा म्हणून एकमेकांना गुलाल लावतात. असा हा आधुनिकतेचा साथ चढलेला भगोरिया उत्सव खरोखरच आदिवासी संस्कृती आणि आधुनिक विचारसरणीचा एक अनोखा संगम आहे. आज थांबते इकडेच. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन सण घेऊन. नमस्कार.